methods of preparation of alkyl and aryl halide. In previous lecture we have seen methods of preparation of alkyl halide and aryl halide. आता alkyl halide तयार झाला. आता तयार झाल्यानंतर आपल्याला त्या alkyl halideचा स्टडी करायचा आहे, म्हणजे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. आता पहिलं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ alkyl halide. याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. आता alkyl halide याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं नेचर ऑफ intermolecular force. intermolecular force म्हणजे दोन मॉलिक्यूल मधलं बल. intermolecular force. आता जर आपण alkyl halideचा विचार केला, alkyl halide, the molecular formula of the alkyl halide is the RH, that is carbon and halogen. Halogen is the more electronegative. Halogen is the more electronegative. हॅलोजन हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात आणि जो कार्बन आहे तो काय असतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हॅलोजन इज द इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड कार्बन इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. सिन्स त्यामुळे जो कार्बन असतो त्याच्यावर असतो पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. जो कार्बन असतो त्याच्यावर असतो पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आणि जे हॅलोजन असतात त्याच्यावर असतो निगेटिव्ह चार्ज, पार्शल निगेटिव्ह चार्ज. म्हणून आपण कार्बनवर लिहितो प्लस डेल्टा आणि हॅलोजनवर लिहितो मायनस डेल्टा. आता कार्बन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि हॅलोजन इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. आता जर आपण हॅलोजनचा विचार केला तर साइज वाढत जाते. साइज ऑफ हॅलोजन ॲटम increases from फ्लोरीन टू आयोडीन. म्हणजे जसं जसं आपण फ्लोरीन कडून आयोडीन कडे जाईल तसं तशी त्याची ॲटॉमिक साइज म्हणजे काय तर त्याची ॲटॉमिक साइज काय होते, इन्क्रीज होत जाते. आता ॲटॉमिक साइज इन्क्रीज झाल्यानंतर त्याची जी बॉन्ड लेंथ आहे ती बॉन्ड लेंथ काय होते, इन्क्रीज होत जाते. बॉन्ड लेंथ increases, बॉन्ड लेंथ सुद्धा त्याची काय होते, वाढत जाते. आता बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाल्यानंतर त्याची जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ते काय होत जाते, कमी होत जाते. बॉन्ड स्ट्रेंथ decreases, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. म्हणजे जर आपण विचार केला मिथाइल क्लोराइड मिथाइल ब्रोमाइड आणि मिथाइल आयोडाइड. जर आपण ॲटॉमिक साइज घेतली मिथाइल क्लोराइड पेक्षा मिथाइल क्लोराइडची जास्त, मिथाइल क्लोराइड पेक्षा मिथाइल ब्रोमाइडची जास्त, मिथाइल ब्रोमाइड पेक्षा मिथाइल आयोडाइडची जास्त. जर आपण बॉन्ड लेंथचा विचार केला तर मिथाइल क्लोराइड पेक्षा याची जास्त, याच्यापेक्षा याची जास्त, याच्यापेक्षा याची जास्त. जेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढं बॉन्ड स्ट्रेंथ काय असते, कमी. म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ काय होते, डिक्रीज होते. याची सगळ्यात जास्त, याच्यापेक्षा याची कमी, याच्यापेक्षा याची कमी आणि याच्यापेक्षा याची कमी. म्हणजे जर आपण बॉन्ड स्ट्रेंथचा विचार केला सगळ्यात जास्त मिथाइल क्लोराइड पेक्षा
मिथाइल क्लोराइडची जास्त मिथाइल ब्रोमाइड पेक्षा आणि मिथाइल ब्रोमाइडची जास्त मिथाइल आयोडाइड पेक्षा. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे त्याच्यावर त्याचं स्ट्रेंथ अवलंबून आहे. म्हणजे ॲटॉमिक साइजचा विचार करायचा, बॉन्ड लेंथचा विचार करायचा, बॉन्ड स्ट्रेंथचा, आणि आपण डायपोल मोमेंट केलं तर डायपोल मोमेंट सुद्धा काय होते, डिक्रीज होते. हे पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. त्याच्यानंतर जर आपण सॉलिबिलिटी बघितली, सॉलिबिलिटी म्हणजे काय, द सबस्टन्स व्हिच कॅन डिसऑर्डर इन अ गिवन स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. सॉलिबिलिटी म्हणजे आपण सोल्युशन चॅप्टर मध्ये बघितलेले मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट दॅट डिसऑर्डर इन गिवन स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे जो अल्किल हॅलाइड आहे किंवा जो अरिल हॅलाइड आहे तो सॉल्व्हंट मध्ये कसा आहे, डिसॉल्व होतो किंवा नाही होतो, त्याला आपण म्हणतो सॉलिबिलिटी. आता जर आपण अल्किल हॅलाइडचा विचार केला, अल्किल हॅलाइड इनसोल्युबल इन वॉटर. अल्किल हॅलाइड काय असतात, वॉटर मध्ये इनसोल्युबल असतात. इनसोल्युबल इन वॉटर, वॉटर सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये काय असतात, इनसोल्युबल आणि सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट. जे पोलर सॉल्व्हंट आहे त्या पोलर सॉल्व्हंट मध्ये काय असतात, ते सोल्युबल असतात. हे कशामुळे असतात, ड्यू टू इनएबिलिटी ऑफ अल्किल हॅलाइड ऑफ हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. म्हणजे वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करण्याची त्याची ॲबिलिटी नसते. त्यामुळं इनसोल्युबल इन वॉटर आणि हायली सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट. असंच अरिल हॅलाइडचं सुद्धा, अरिल हॅलाइड ते सुद्धा वॉटर मध्ये इनसोल्युबल इन वॉटर बट soluble in polar solvent. सॉल्व्हंट मध्ये ते काय असतात, सोल्युबल असतात. याला म्हणायचं सोलिबिलिटी. म्हणजे ही दुसरी त्याची फिजिकल प्रॉपर्टी सोलिबिलिटी. आता सगळ्यात महत्त्वाची आहे तिसरी, त्याच्यावर आपल्याला मल्टिपल चॉईसला क्वेश्चन असतो, बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट तर बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलनांक बिंदू. तर हा जो बॉइलिंग पॉइंट आहे, हा बॉइलिंग पॉइंट कशावर अवलंबून आहे, तर वेगवेगळ्या कंडिशन आहेत. पहिली कंडिशन त्याचा ॲटॉमिक मास. पहिली कंडिशन काय आहे, ॲटॉमिक मास. बॉइलिंग पॉइंट इज increases with increase in molar mass. Increase in molar mass. मोलर मास ज्याचा जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. फॉर एक्झाम्पल CH3 Cl, CH3 CH2 Cl, CH3 CH2 CH2 Cl. आपण जर मोलर मास बघितला, मोलर मास कशा म्हणतो आपण, द algebraic sum of the atomic masses of all constituent element present in molecule. त्या molecule
बेरीज म्हणजे काय असतं मोलर मास मिथाइल क्लोराइड पेक्षा इथाइल क्लोराइडचा मोलर मास जास्त आहे इथाइल क्लोराइड पेक्षा प्रोपाइल क्लोराइडचा मोलर मास जास्त आहे म्हणून बॉइलिंग पॉइंट मिथाइल क्लोराइड पेक्षा इथाइल क्लोराइडचा जास्त आणि इथाइल क्लोराइड पेक्षा N प्रोपाइल क्लोराइडचा जास्त म्हणजे बॉइलिंग पॉइंट ज्याचा जास्त त्याचा मोलर मास जास्त हे पहिलं झालं आता इथं हॅलोजन सेम आहे हॅलोजन सेम आहे किंवा दुसरं एक्झाम्पल जर असं असेल CH3F मिथाइल क्लोराइड मिथाइल ब्रोमाइड आणि मिथाइल आयोडाइड आता मोलर मास प्रत्येकात CH3 परंतु ॲटॉमिक मास फ्लोरीन पेक्षा क्लोरीनचा जास्त आहे क्लोरीन पेक्षा ब्रोमीनचा जास्त आहे ब्रोमीन पेक्षा आयोडीनचा जास्त आहे म्हणजे याच्यापेक्षा याचा जास्त याच्यापेक्षा याचा जास्त याच्यापेक्षा याचा जास्त हा पहिला रूल दुसरा रूल जर आयसोमेरिक अल्किल हॅलाइड असतील आयसोमेरिक अल्किल हॅलाइड आता आयसोमेरिक अल्किल हॅलाइड म्हणजे काय तर ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो परंतु त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असतो द अल्किल हॅलाइड इन व्हिच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याला आपण म्हणतो आयसोमेरिक फॉर एक्झाम्पल आता आयसोमेरिक अल्किल हॅलाइड याच्यामध्ये रूल काय बॉइलिंग पॉइंट इज डिक्रीजेस with increasing branches जेवढं ब्रँचिंगची संख्या जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी होत जातो तर मोलर मास सगळ्यांचा सारखाच येतो उदाहरणार्थ CH3 CH2 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 Br हा एक CH3 CH CH3 CH2 Br हे दुसरं एक्झाम्पल आणि तिसरं एक्झाम्पल CH3 C CH3 CH3 Br तिन्ही एक्झाम्पल मध्ये बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे चार कार्बन आहेत 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 ब्रोमीनच आहे त्यामुळे मोलर मास सगळ्यांचा सारखा आहे परंतु हा स्ट्रेट चेन आहे हे दोन ब्रँच आहेत याच्यामध्ये एकच ब्रँच आहे आणि याच्यामध्ये दोन ब्रँचिंग आहेत म्हणून जेवढं ब्रँचिंग जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी म्हणून याच्यापेक्षा याचा जास्त आणि याच्यापेक्षा याचा जास्त म्हणजे जेवढं ब्रँचिंगची संख्या जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होतो कमी होत जातो हा दुसरा याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट आणि तिसरं जर आपण अल्केन आणि अल्किल हॅलाइडची तुलना केली बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड is greater than boiling point of alkane. अल्केन पेक्षा अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट हा काय असतो जास्त असतो मग आपल्याला परीक्षेत विचारलं जातं मल्टिपल चॉइसला सिक्वेन्स विचारलं जातं राइट द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ अल्किल हॅलाइड विथ देअर इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉइंट और डिक्रीजिंग बॉइलिंग पॉइंट त्यावेळेस आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे आणि या सर्व आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड याच्यामध्ये महत्त्वाची सगळ्यात बॉइलिंग पॉइंट आता फिजिकल प्रॉपर्टीज नंतरचा जो पार्ट आहे तो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ अल्किल हॅलाइड किंवा हॅलो अल्केन ऑप्टिकल
आइसोमेरिझम. ऑप्टिकल आइसोमेरिझम. आता 11वी मध्ये आपण आइसोमेरिझम म्हणजे काय बोललो. आइसोमेरिझम कुणाला म्हणतो आपण? कंपाउंड्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड आइसोमर अँड फेनॉमेनॉन इज कॉल्ड आइसोमेरिझम. म्हणजे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो परंतु त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला भिन्न असतो त्याला आइसोमर, आणि हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला आपण म्हणतो आइसोमेरिझम. दोन प्रकारचे असतात, एक स्ट्रक्चरल आइसोमेरिझम आणि दुसरं स्टेरिओ आइसोमेरिझम. स्ट्रक्चरल आइसोमेरिझमचे आपण गेल्या वर्षी 3 टाइप पाहिले होते. चेन आइसोमेरिझम, पोझिशन आइसोमेरिझम, फंक्शनल आइसोमेरिझम. आणि स्टेरिओ आइसोमेरिझमचे 2 टाइप असतात, एक जॉमेट्रिकल आइसोमेरिझम, एक ऑप्टिकल आइसोमेरिझम. जॉमेट्रिकल आइसोमेरिझमचे 2 टाइप, सिस आइसोमेरिझम आणि ट्रान्स आइसोमेरिझम. आणि ऑप्टिकल आइसोमेरिझमचे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी. म्हणजे आपल्याला डिटेल बघायचं आहे ऑप्टिकल आइसोमेरिझम. ऑप्टिकल आइसोमेरिझम. आता ऑप्टिकल आइसोमेरिझम बघण्यापूर्वी आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय माहित पाहिजे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघण्यासाठी आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय माहित पाहिजे. प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय ते बघण्यासाठी आपल्याला ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय माहित पाहिजे. म्हणून काही टर्म्स आपल्याला माहित पाहिजे. त्यामध्ये पहिली टर्म आहे ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट. आता ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय तर ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ अ डिफरंट वेवलेंथ. काय असतात? रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ vibrating in all possible planes which is a perpendicular to the plane polarized light किंवा perpendicular to the plane of propagation of light is called ordinary light. म्हणजे बघा an ordinary light consists of an ordinary light consists of rays of different wavelength. Rays of different wavelength vibrating in all possible planes. All possible planes which is perpendicular, which is a perpendicular to the plane of propagation, plane of propagation of light. म्हणजे जो लाईटचा जो पाथ आहे त्याला ते कसं असतं परपेंडिक्युलर. याला आपण म्हणतो ऑर्डिनरी लाईट. म्हणजे जेवढ्या पॉसिबल प्लेन्स आहेत त्या पॉसिबल प्लेन मध्ये काय होतं त्याचं व्हायब्रेशन होतं. अँड ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन्स which is a perpendicular to the plane of propagation of light. याला म्हणायचं ऑर्डिनरी लाईट. आता याच्यावरून आपल्याला महत्त्वाची टर्म आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट PPL. प्लेन पोलराइज्ड लाईट. आता कशाला म्हणायचं
लाईट कशामध्ये पास करायची? निकोल प्रिझम. हा जो आहे तो काय? निकोल प्रिझम. ही आहे ऑर्डिनरी लाईट. निकोल प्रिझम कशापासून बनलेला असतो? कॅल्साइट क्रिस्टल. कॅल्साइट क्रिस्टल म्हणजेच CaCO3 पासून बनलेला असतो. ऑर्डिनरी लाईट कशामध्ये पास केली? निकोल प्रिझम मध्ये. निकोल प्रिझम मध्ये पास केल्यानंतर त्याच्यातून ती लाईट काय होते? बाहेर पडते, इमर्ज्ड आउट. आता याचं व्हायब्रेशन कसं आहे? ऑल पॉसिबल प्लेन्स. पण ज्या वेळेस ही ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम मध्ये पास होते त्यावेळेस ती जी लाईट आहे त्या लाईटचं व्हायब्रेशन काय होतं? एकाच प्लेन मध्ये होतं, सिंगल प्लेन मध्ये. या लाईटला म्हणायचं PPL. म्हणजे when an ordinary light is passed through the Nicoll prism, then light is emerged out, and this light is rotated through a single plane only. Such a beam of light is called a plane polarized light. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? प्लेन पोलराइज्ड लाईट. An ordinary light is passed through the Nicoll prism. Then light is emerged out and rotated through single plane only. Such a beam of light is called a plane polarized light. ही दुसरी टर्म आपल्याला माहित पाहिजे. कशासाठी? आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम बघण्यासाठी टर्म माहित पाहिजे. ऑर्डिनरी लाईट वरनं प्लेन पोलराइज्ड लाईट. Ordinary light is passed through the Nicoll prism, which is made up of from the calcite crystal. Then light is emerged out, and this light is rotated through a single plane only. Such a beam of light is called a plane polarized light. ही आपली दुसरी टर्म आहे. आता प्लेन पोलराइज्ड लाईट वरनं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कुणाला म्हणायचं? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितल्यानंतर ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल कुणाला म्हणायचं? त्याचे दोन टाइप, डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. आणि मग नंतर आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम, डेक्स्ट्रो कसं, लिव्हो कसं ते आपण नंतर जात असतो.